Next chapter, kinetic theory of gases and radiation. Third number of chapter in this syllabus, new syllabus. Old syllabus is same chapter, kinetic theory of gases and radiation, 9 number of chapter. Here is third number of chapter. The first, discuss the kinetic or kinetic theory. Means the kinetic theory means the any particle or object in the motion form. As example of kinetic energy. जे आपण आधीच डिस्कस केलेली कायनेटिक एनर्जी की ज्यावेळेस एखादा पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असतो त्यावेळेस त्याची असलेली जी थेअरी आपल्याला त्या थेअरीला आपण म्हणतो कायनेटिक थेअरी. आता इथे आपण कायनेटिक थेअरी कोणाची पाहणार आहे? गॅसेस. याच्या आधी आपण जे काय मटेरियलचे 3 स्टेट असतात म्हणजे मॅटर्स, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, त्यातले आपण सॉलिड आणि लिक्विड हे 2 स्टेट आधीच अभ्यास केले. म्हणजे गेल्या वर्षी तेव्हा स्टँडर्डला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स आणि 12th मध्ये फर्स्ट चॅप्टर होता आपला रोटेशनल डायनामिक्स जो संपूर्णपणे सॉलिड्स मटेरियल वरती डिपेंड असतो. त्यानंतर सेकंड चॅप्टर आपण पाहिलं तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड की जो लिक्विड प्रॉपर्टीशी अप्लाय. आता आपला थर्ड जे मॅटर्स आहे किंवा स्टेट ते म्हणजे गॅसेस. म्हणजे गॅसेस पार्टिकलचे असलेलं मोशन. पण गॅसेस पार्टिकलचे जे मोशन आहे ते सर्वात पहिल्यांदा आपल्याला 16th सेंचुरीज मध्ये बॉइल्स असेल, न्यूटन्स असेल किंवा अशा त्या सायंटिस्टने त्यांनी काहीतरी अझम्पशन किंवा त्या पार्टिकल किंवा गॅसेस विषयी काही इन्फॉर्मेशन दिली. जे सिंपल इज द बिहेवियर ऑफ गॅसेस. मग ते बिहेवियर ऑफ गॅसेस मध्ये गॅसेसला काय सांगतात? गॅसेस मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी पार्टिकल इज कॉल्ड मॉलिक्यूल. म्हणजे गॅसेस इथे आता मॅटर्सला आपण गॅस म्हणतो बरोबर. गॅसेस कन्सिस्ट ऑफ टायनी पार्टिकल म्हणजे जे काय गॅसेस मध्ये जे काही छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स म्हणजे काय त्याच्यामध्ये असलेले मॉलिक्युल्स. द सिंपल कन्सेप्ट. म्हणजे आपल्याला माहिती आहे जर गॅस मॉलिक्यूल असेल तर छोटे छोटे मॉलिक्यूल मध्ये सगळं पण डस्ट पार्टिकल किंवा वेपर पार्टिकल ह्या पार्टिकल्स आहेत. आता सेकंड सांगितलं मॉलिक्यूल ऑलवेज इन स्टेट ऑफ रँडम मोशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सेकंड ह्याच्यावर आपलं डेरिव्हेशन. म्हणजे ज्यावेळेस मॉलिक्यूल इज ऑलवेज इन स्टेट म्हणजे गॅसेस स्टेट मध्ये असेल ऑफ रँडम मोशन म्हणजे गॅसेस स्टेट मध्ये असेल त्यावेळेस तो रँडमली मोशन होतो विदाउट अप्लाय एनी फोर्स. तो कोणत्याही डायरेक्शनला आणि कसाही मूव्ह होऊ शकतो. त्याच्यावरती कसल्याही प्रकारचं बंधन नाही. सॉलिड किंवा लिक्विड्स मध्ये घेतलं तर तसं होत नाही. सॉलिड हे खूप जवळजवळ असलेले मॉलिक्युल्स आहेत त्यामुळे ते एकाच जागेवर असतात. लिक्विड हे फ्लुइड मध्ये येतात. गॅसेस पण फ्लुइड मध्येच येतात पण गॅसेस हे फ्री फ्लुइड मध्ये येतात. म्हणजे त्यांच्याकडे असलेले रँडम मोशन ते विदाउट फोर्स अप्लाय करतात किंवा विदाउट एनी एनर्जीचे सुद्धा काय होऊ शकतात? मूव्ह होऊ शकतात. असं सिंपल कन्सेप्ट आहे स्टेट ऑफ रँडम motion. And third सांगितलं there exists force of interaction between molecules. आता इंटरॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल म्हणजे सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅसेस असेल दोन मॉलिक्यूलच्या इंटरॅक्शन वर त्याचा डिपेंड्स आहे मोशन. मग तो इंटरॅक्शनल फोर्स रिपल्सिव्ह असेल किंवा अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल. हा फोर्स गॅसेस मध्ये खूप छोटा असतो. इज द व्हेरी स्मॉल ऑर निग्लिजिबल. म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये कसल्याही प्रकारचा आपण असं म्हणू की इंटरॅक्शन किंवा रिपल्सिव्ह फोर्स नाही जेणे ते दोन मॉलिक्यूल एकमेकांना अट्रॅक्ट होऊन बसतील किंवा ते एकमेकांपासून लांब जातील. ते कसे रँडमली मोशन होतात. म्हणजे ते कसेही रँडमली मोशन त्यांच्यामध्ये असलेला इंटरॅक्शनल फोर्स किंवा रेंज ऑफ फोर्स इज व्हेरी शॉर्ट. हे आपल्याला बॉइल्स आणि न्यूटन्स यांनी छोटासा कन्सेप्ट दिला. त्याच्यानंतर कायनेटिक थेअरीज डेव्हलप in 19th century. तर 19th century मध्ये आपल्याला याच्याविषयी कोणी सांगितलंय तर बोल्ट्झमॅन and Maxwell. Many other scientists, the Maxwell, Boltzmann and others gives the molecular are dependent by pressure, temperature,
व्हॉल्यूम. त्यांनी इंटरप्रेट केलं, त्यांनी सांगितलं की हे जे मॉलिक्युलची जी मोशन आहे किंवा त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन आहे, हे इंटरॅक्शन कशावरती डिपेंड आहे, तिथे त्या दोन मॉलिक्युल मध्ये असलेला प्रेशर किंवा तिथे असलेला ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणून किंवा तिथे असलेला सराउंडिंग टेम्परेचर आणि तिथे असलेला त्यांना कोणत्या ह्याच्यामध्ये कंटेनर मध्ये ठेवलंय ते व्हॉल्यूम, ह्याच्याशी त्यांनी आपल्याला काय केलंय डिस्कस केलं. मग हेच डिस्कशन बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड डाल्टन्स लॉ और गे-लुकास लॉ, हे जे आपल्याला चार लॉ इथे आपण पाहणार आहे, त्या चार लॉने किंवा त्या चार सायंटिस्टने ह्यांच्याशी वेगवेगळे रिलेशन अप्लाय केलेले. कुणी कुणी? द फर्स्ट बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुकास लॉ और डाल्टन्स लॉ, असे आपले चार लॉ आहेत की जे चार लॉ प्रेशर, टेम्परेचर अँड व्हॉल्यूम वरती डिपेंडेंट आहेत. मग हे जे चार लॉ आहेत ते चार लॉ आपण इथे आता एक्सप्लेन करणार आहोत. त्याच्यानंतर डिपेंडिंग थर्ड आपण सांगितलं व्हॉल्यूम. तर गॅसेस डू नॉट हॅव डेफिनाइट शेप अँड साइज, म्हणजे गॅस मॉलिक्युलला कोणत्याही प्रकारचा शेप किंवा साइज नाही. ते ज्या कंटेनर मध्ये जातील त्या कंटेनर प्रमाणे त्याचा शेप आणि साइज काय होतो, चेंज होत जातो. म्हणजे जर तुमच्याकडे एखादा कंटेनर असेल, म्हणजे समजा आपण एखादी बाटली घेऊ, त्या बाटलीमध्ये जर तुम्ही हवा भरली तर जसं त्या बाटलीचा आकार असेल त्या आकारामध्ये त्यांना काय येणार आहे, शेप आणि साइज येणार. म्हणजे त्याचा व्हॉल्यूम इट इज डिपेंडेड बाय द shape and size of container is the simple concept, and they are continuously bombarded in the wall of container. आता ते रँडमली मोशन होत आहे. मग ते रँडमली मोशन होताना ते कंटिन्युअसली काय करणार, एकमेकांवर तर कोलिजन होणार, म्हणजे त्या कोलाइड टू इच अदर अँड अगेन कंटिन्युअसली bombarding to the wall of container in the changing momentum, in changing momentum. हा एक इम्पॉर्टन्स आहे. ज्यावेळेस ते एकमेकांशी कोलाइड्स होतील किंवा एकमेकांना धडकतील त्यावेळेस त्यांच्याकडे काय होणार आहे, एक प्रकारचा मोमेंटम तयार होणार. इज द चेंज इन मोमेंटम gives the apply the wall of container, and this momentum is dependent by the pressure exerted of gas. म्हणजे तो प्रेशरवर डिपेंडेंट आहे. जर आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवला तर इट इज डिपेंडेड बाय द प्रेशर. असं आपला सिंपल बेसिक कन्सेप्ट किंवा इंट्रोडक्शन आहे. आता लास्ट 11th मध्ये आपण हीट एक पाहिलं होतं. हीट म्हणजे काय, हीट इज डिफाइन्ड by the flow of thermal energy from higher temperature to lower temperature. म्हणजे तुमची कायनेटिक थेअरी म्हणजे एक प्रकारची हीट काय होते, फ्लो, बरोबर ना. टेम्परेचर फ्लो होतो म्हणजे तो कोणत्या फॉर्म मध्ये फ्लो होतो, हीट इज द एनर्जी. आणि तो हीटचा फ्लो कसा होतो, हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर. मग ह्या हीटचा जो फ्लो होणार आहे, मग तो फ्लो होताना तो तीन टाइप्स मध्ये होतो. मग ते तीन टाइप्स कोणकोणते, ते तीन टाइप्स कोणत्या बेसिक अझम्पशन वरती डिपेंड्स आहे ते आपण बघतो. ते तीन टाइप कोणते, कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. तर कंडक्शन अँड कन्व्हेक्शन हे आपलं गेल्या वर्षी झालेले आहे. ह्या वर्षी आपण रेडिएशनचा पार्ट पाहणार आहोत, बरोबर आहे. तर आपण आता बेसिकली जे आपले तीन डेफिनेशन, हीट एनर्जी ट्रान्समिटेड फॉर हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर, आपण त्या तीन डेफिनेशन बघू. Heat is transferred in three modes. The first is conduction, second convection, and third radiation. So, what is the meaning of conduction? Conduction means heat is transferred through the material medium. It is transferred through the material medium without the migration of particle of the medium. This is important. It is transferred through the any given medium. But here, without the migration of particle of the medium, so without the migration of particle of medium means the particle does not change the position, but
does not move from one place to another place. Only heat is transferred from one particle to another particle. मग ही प्रोसेस कशामध्ये होणार आहे? जे आपले तीन स्टेट आहे सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस मध्ये, तर ही जी प्रोसेस होते इज प्रोसेस इज ओनली सॉलिड. ही प्रोसेस कशात होते तर फक्त सॉलिड सबस्टन्स किंवा सॉलिड मटेरियल मध्येच होते, की जिथे आपले असलेले पार्टिकल जागा बदलत नाही पण एनर्जी ट्रान्सफर होते वन पार्टिकल टू another particle. Energy is transferred from higher temperature to the lower temperature, and this process is very slow. This process is very slow as compared to the another two heat transfer process. And second is convection. Conduction समजलं. convection काय म्हणतो? Heat is transferred through the material of medium. Means here again medium is important. But with migration of particle of the medium, means here the particle change the position for one place to another place. म्हणजे actual मध्ये ते particle काय करतो? move with migration of particle of the medium is the simple concept. conduction मध्ये तुमचा particle move होत नाही. convection मध्ये तुमचा particle काय होतो? move होतो. मूव्ह होणारे पार्टिकल कोणत्या स्टेट मध्ये येतात किंवा कोणत्या मॅटर्स मध्ये येतात? तर आपण फ्लुइड मध्ये पाहिले लिक्विड अँड गॅसेस मॉलिक्यूल इन द फॉर्म ऑफ फ्लो. लिक्विड अँड गॅसेस मॉलिक्यूल फ्लो मध्ये असतात, म्हणजे त्यांचा फ्लो होतो म्हणजे काय होतो? दे आर चेंज द पोझिशन फॉर वन प्लेस टू अनदर प्लेस. हियर इज लिक्विड अँड gases. Again heat is transferred from higher temperature to the lower temperature. म्हणजे इथे तुमची हीट काय होणार आहे? ट्रान्सफर होणार for higher temperature to the lower temperature. And convection is fast process as compared to the conduction. म्हणजे कन्व्हेक्शनचं टेम्परेचर हे फास्टली चेंज होणार आहे. कुणाच्या कंपेअर केलं तर कंडक्शनच्या. कंडक्शन स्लो आहे, कन्व्हेक्शन ही त्याच्यापेक्षा थोडीशी असलेली फास्ट प्रोसेस आहे. अँड थर्ड इज रेडिएशन. इट इज इम्पॉर्टंट जो आपला चॅप्टर्स. रेडिएशन हीट इज ट्रान्सफर थ्रू द विदाउट किंवा अपसेंट ऑफ मीडियम. म्हणजे ह्या दोन प्रोसेस साठी कंडक्शन आणि कन्व्हेक्शन ह्या दोन प्रोसेस साठी तुम्हाला मीडियम लागतो. मीडियम असेल तरच पार्टिकलची एनर्जी काय होणार आहे? ट्रान्सफर होणार. ती आपण त्या टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये घेतो किंवा हीटच्या फॉर्म मध्ये. मग त्यासाठी दोन आहेत, पण थर्ड मीडियम काय सांगताय किंवा थर्ड टाइप काय आहे? हीट इज ट्रान्सफर थ्रू द विदाउट मीडियम किंवा ॲब्सेंट ऑफ मीडियम. म्हणजे तुमचं लिक्विड सॉलिड गॅसेस जरी मीडियम नसेल तरी तुमची हीट काय होते? ट्रान्सफर होते. ती जी हीट ट्रान्सफर होते ती कोणत्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर होते तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये ती काय होते? ट्रान्सफर होते. दिस प्रोसेस इज व्हेरी फास्ट प्रोसेस. ही प्रोसेस कशी व्हेरी फास्ट आहे ऍज कंपेअर टू द कन्व्हेक्शन अँड कंडक्शन. Thus energy is emitted in the form of thermal energy. इथे जी एनर्जी इमिट होणार आहे ती एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये इमिट होणार आहे? थर्मल एनर्जीच्या फॉर्म मध्ये. and this thermal energy is called radiation. The simple the energy emitted of the body from the radiation is called as thermal energy. The simple definition किंवा thermal radiation आपण त्याला म्हणतो. जी काय तुमची हीट किंवा एनर्जी इमिट होणार आहे त्या बॉडी मधून इन द रेडिएशन in the form of radiation is called as thermal radiation or thermal energy. मग त्या थर्मल एनर्जीची किंवा थर्मल रेडिएशनची असलेली वेव्हलेंथ काय आहे? वेव्हलेंथ इज 7700 एंगस्ट्रॉम युनिट टू 4 × 10⁶ एंगस्ट्रॉम युनिट. ही त्याची असलेली वेव्हलेंथची रेंज आहे. किती? 7700 एंगस्ट्रॉम युनिट टू 4 × 10⁶ एंगस्ट्रॉम युनिट.
दे आर डिपेंडिंग बाय द नेचर ऑफ सोर्स, म्हणजे तिथं तुमचा कोणता सोर्स आहे त्याच्यावरती ते काय वेवलेंथ डिपेंड्स आहे. आता सिंपल रेडिएशनचं जे सिंपल एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सन सोर्स पासून जी काही हीट एनर्जी आपल्या अर्थवर येते, दिस इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर रेडिएशन. आणि आपल्याला माहिती आहे की ओझोन लेयर पर्यंतच आपल्याकडे काय ॲटमॉस्फिअर आहे, म्हणजे एक प्रकारचं मीडियम. ओझोन लेयरच्या पलीकडे मीडियम नाहीये, म्हणजे विदाउट मीडियम आहे तर तिथून हीट काय होतंय ट्रान्सफर होतंय. सन सोर्स इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर द रेडिएशन. समजलं तर आपल्याला हा रेडिएशन पाहिजे की ज्याच्यामध्ये मीडियम अपसेंट आहे आणि ती कोणत्या फॉर्म मध्ये येणार आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्या एनर्जीला किंवा त्या रेडिएशनला आपण थर्मल एनर्जी किंवा थर्मल रेडिएशन सुद्धा म्हणतो. द सिंपल बेसिक डेफिनेशन, द एनर्जी इमिटेड बाय अ बॉडी इन द फॉर्म ऑफ radiation is called as thermal radiation. म्हणजे जर ती रेडिएशनच्या फॉर्म मध्ये जर एनर्जी टाकत असेल किंवा बाहेर येत असेल तर त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत थर्मल रेडिएशन. असं आपलं संपूर्ण हे तीन मॅटर्स आहेत किंवा मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट आहेत की कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. कंडक्शन हा सॉलिड मध्ये येतो, कन्व्हेक्शन हे आपण गेल्या वर्षी थर्मल एक्सपान्शन मध्ये पाहिलेले लिक्विड आणि गॅसेस प्रोसेसला. आता आपण रेडिएशन अँड कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, इट इज डिपेंड्स बाय द आयडियल गॅस इक्वेशन. दे आर बोथ टू गॅसेस, आयडियल गॅस अँड रियल गॅस. तर ह्या दोघांमध्ये असलेला आपण डिफरन्स पाहणार की आयडियल गॅस कुणाला म्हणायचं आणि रियल गॅस कुणाला म्हणायचं. नेक्स्ट पॉइंट, कन्सेप्ट ऑफ आयडियल गॅस अँड रियल गॅस. आता आयडियल गॅस कुणाला म्हणायचं? Ideal gas means the temperature and pressure at all times is constant. म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये टेम्परेचर आणि प्रेशर ज्या गॅसेस वरती ऑल टाइम्स कॉन्स्टंट त्यांना आपण आयडियल गॅस म्हणतो. बेस सिंपल डेफिनेशन, आयडियल गॅस obeys the equation PV is equal to nRT, means pressure, volume, number of moles, universal constant and temperature. हा लॉ जो ओबे करतो तो आपल्याला असतो आयडियल गॅस. रियल गॅस डज नॉट ओबेज द सिंपल लॉ PV is equal to nRT. आपल्याकडे जे गॅसेस आहेत ते सगळे गॅस रियल गॅस आहे. आयडियल गॅस हा फक्त कन्सेप्ट आहे. कोणते गॅस हा आयडियल गॅस आपण घेतच नाही, ते काय फक्त कन्सेप्ट आहे. मग आयडियल गॅस ऑल प्रेशर अँड टेम्परेचर इज आयडियल गॅस are intermolecular force between two molecules are absent. That does not apply the repulsive or attractive force between the two molecules. They are freely move in all possible directions. They does not collide to each other. Your collision between two molecules. Simple ideal gases मध्ये आपण काय म्हणतो की ज्या गॅसेस वरती कोणत्याही प्रकारचे गॅसच्या मॉलिक्यूल वरती कोणत्याही प्रकारचा फोर्स अप्लाय होत नाही, त्यांच्यामध्ये असलेले इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन हे निग्लिजिबल आहे. ते अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह होत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचं कोलिजन होत नाही, त्यांना आपण काय म्हणतो आयडियल गॅस म्हणतो. तर रियल गॅस आर प्रेझेंट इन द इंटरनल फोर्स और इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स. मग रियल गॅस मध्ये तुमचा असलेला इंटरमॉलिक्युलर फोर्स काय हा प्रेझेंट, अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल किंवा रिपल्सिव्ह फोर्स असेल, टू मॉलिक्युल्स आर कोलाइड विथ ईच अदर. हा सिंपल कन्सेप्ट अप्लाय रियल गॅस मध्ये. आयडियल गॅस इज व्हेरी लो डेन्सिटी. आयडियल गॅस काय त्याची डेन्सिटी काय व्हेरी लो आहे, कारण की लो डेन्सिटी असेल तरच ते मॉलिक्युल लांब लांब असतील की नाही. जर ते लांब लांब असतील तर त्यांच्यामधलं असलेलं अट्रॅक्शन हे येणार आहे का तर ते येत नाही. मग रियल गॅसलाच आपण आयडियल गॅस मध्ये कन्वर्ट करतो. ऍक्च्युअल मध्ये रियल गॅस सगळे गॅसेस हे रियल गॅसेस आहेत, आयडियल गॅस असं काही नाहीये. मग ह्या रियल गॅसला आयडियल गॅस मध्ये आपण कसं कन्वर्ट करणार आहे? दे आर प्रोड्यूस लो प्रेशर विथ हाय टेम्परेचर. ज्यावेळेस लो प्रेशर असेल आणि हाय टेम्परेचर असेल
त्यावेळेस ते मॉलिक्यूल असे लांब लांब जातील म्हणजे त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचं इंटर मॉलिक्युलर अट्रॅक्शन तयार होणार नाही. त्यावेळेस द रिअल गॅस शोज द प्रॉपर्टीज ऑफ आयडियल गॅस. त्यावेळेस आपले असलेले रिअल गॅस हे आयडियल गॅस मध्ये काय होतील, कन्वर्ट होतील. रिअल गॅस इज शोज बाय द वंडर वॉल्स इक्वेशन. रिअल गॅसचं जे इक्वेशन आहे ते कोणतं आहे, वंडर वॉल्सचं इक्वेशन आहे. आणि आयडियल गॅसचं इक्वेशन कोणतं आहे, PV = nRT. हा सगळा कन्सेप्ट आपला केमिस्ट्रीशी रिलेटेड, त्यामुळे आपण इथे बेसिकच पाहणार, संपूर्ण काय डिटेल्स मध्ये जाणार नाही. इथे सिंपल PV = nRT. N is the number of moles and R is the universal gas constant. मग तो जो आपला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे R, त्याची व्हॅल्यू सुद्धा कॉन्स्टंट आहे, इज 8.314 जूल पर मोल पर केल्विन. आता इथे जूल का घेतोय, ही एनर्जी आहे, हीट इज इन द फॉर्म ऑफ एनर्जी, म्हणून ह्याला जूल आलेलं आहे. आणि टेम्परेचर इज मेजर इन केल्विन. हे जे इक्वेशन तयार होणार आहे की नाही, R = PV / NT. हे जे इक्वेशन तयार होतं प्रेशर आणि व्हॉल्यूमशी रिलेटेड, ते जे इक्वेशन ते एनर्जीशी तयार होतं. म्हणून युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट इट इज डिपेंड्स बाय द एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. तर आपण पुढे घेणार आहे नंबर ऑफ मोल चा फॉर्म्युला काय, कॅपिटल M डिवाइडेड बाय M0 और M डिवाइडेड बाय NA. मग या म्हणजेच काय, द मास ऑफ गॅस. तुमचा जो गॅस असेल, ऑक्सिजनचा असेल, हायड्रोजनचा असेल किंवा कार्बन डायऑक्साइडचा असेल, त्या गॅसेसचं काहीतरी मास असेल की त्या कंटेनर मध्ये, ते असेल त्याचं मास. अँड M0 इज मोलार मास. मोलार मास इज डिपेंडेंट बाय द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंबर. त्याच्या असलेल्या व्हॅलेन्सी वरती हा मोलार मास काय डिपेंडेंट आहे. त्यांचा रेशो म्हणजे काय, तो नंबर ऑफ मोल, की त्या कंटेनर्स मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. थोडक्यात तो त्याचा अर्थ झाला. इज कॅपिटल M म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स and NA is the Avogadro's number, म्हणजे अगेन इज द कॉन्स्टंट नंबर. and Avogadro's number म्हणजे काय, 6.023 into 10⁻23 molecule per Kelvin, sorry per kilomole. हे काय आहे, 6.023 into 10⁻23 molecule per kilomole. म्हणजे 1 किलो मोल मध्ये एवढे मॉलिक्यूल आहेत. आता याचा सिंपल कन्सेप्ट जर सांगायचं झालं तर आपण म्हणतो 1 डझन. 1 डझन म्हणजे काय, 12, बरोबर आहे की नाही. किंवा 1 टन म्हणजे काय, 100 किलो. तसंच 1 किलो मध्ये हे एवढे मॉलिक्यूल तयार होतात, किती, 6.023 into 10⁻23 मॉलिक्यूल. जर 1 किलो मोल तुमच्याकडे सबस्टन्स असेल किंवा गॅस असेल, तर त्या 1 किलो गॅस मध्ये, 1 किलो मोल गॅस मध्ये तुमच्याकडे एवढे मॉलिक्युलर नंबर त्यात असणार आहे. याला आपण म्हणतो Avogadro's नंबर, म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवाइडेड बाय Avogadro's नंबर. म्हणजे तुमचं काय निघणार आहे, मोल निघणार आहे, इज द प्रेझेंट बाय किलो मोल. म्हणजे n इज द नंबर ऑफ मोल, म्हणजे n इज काय झालं तुमचं, n इज किलो मोल. म्हणजे त्याच्यामध्ये एकूण किती मोल आहेत ते आपण काय करतो, ह्या नंबरने डिवाइड केले की फाइंड आउट करतो. हे दोन इक्वेशन जर मी या फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केले तर PV = N डिवाइडेड बाय NA R into T. Here again R divided by NA is Boltzmann constant, म्हणजे युनिव्हर्सल कॉन्स्टंट डिवाइडेड बाय Avogadro's नंबर. हे दोन्ही सुद्धा कॉन्स्टंट आहेत आणि त्या कॉन्स्टंटचा जर रेशो केला तो काय होतो, बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. मग त्या कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय, व्हॅल्यू काय, 1.38 into 10⁻⁻23 जूल पर केल्विन. इज द सिंपल. कारण इथला मोल कॅन्सल होणार आहे, इथला मोल कॅन्सल होणार आहे, राहतोय काय फक्त जूल आणि केल्विन. 1.38 into 10⁻⁻23 जूल पर केल्विन. दिस व्हॅल्यू इज बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. तुमचा नवीन रिलेशन तयार होतं, PV =
equal to number of molecule into Boltzmann constant into temperature. हे दोन्हीच्या दोन्ही काय कॉन्स्टंट आहे. जर आपला नंबर ऑफ मॉलिक्यूल कॉन्स्टंट असेल, नंबर येतो तो म्हणजे कॉन्स्टंटच राहणार आणि बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट हा सुद्धा कॉन्स्टंट आहे. तर मग तुमचं सिंपल इक्वेशन काय होतं, PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द T. बरोबर. मग ह्याच्यावरतीच आपले काय तीन लॉज आहेत जे आपण बेसिक मगाशी जे इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं होतं. दे आर डिपेंडेड बाय द three laws. The first Boyle's law, Charles law and Gay-Lussac's law. मग Boyle's law काय सांगतो आपला first law for Boyle's law. Boyle's law, volume is inversely proportional to the pressure at constant temperature. The simple relation PV is directly proportional to the T. जर तुमचा टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. म्हणजे जर तुमचं कंटेनरचं जर व्हॉल्यूम कमी करत आणलं तर त्याच्या आतमध्ये असलेल्या मॉलिक्यूलचा प्रेशर हा वाढत जाणार. बाहेरच्या वरून प्रेशर अप्लाय करा. म्हणजे सिंपल एक्झाम्पल, जर आपण फुग्यामध्ये जर हवा भरली आणि त्याला जर आपण असा दाबला तर आपल्यामध्ये जर आपण काय करतो, व्हॉल्यूम कमी करतो ओरिजिनल स्पेस पेक्षा. जर त्याचा व्हॉल्यूम जर कमी केला तर आतून आपल्याला प्रेशर बाहेर अप्लाय होते की नाही. म्हणजे प्रेशर काय होतं, वाढत जातं जर व्हॉल्यूम काय झाला, कमी झाला. सेकंड आहे चार्ज. Charge law, it is depend by the constant pressure, means volume is directly proportional to the temperature at constant pressure. म्हणजे तुमचा प्रेशर तेवढाच ठेवला, प्रेशर आपल्याला बदलायचा नाही, प्रेशर तेवढाच ठेवायचा. पण खालून जर त्या गॅस मॉलिक्यूलला जर आपण हीट प्रोव्हाइड केली, म्हणजे ते गॅस मॉलिक्यूलचं जर आपलं टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर आपल्याला माहिती आहे जर टेम्परेचर वाढत गेलं की ते गॅस मॉलिक्यूल एकमेकांपासून सेपरेट होत जातात. आता सिंपल एक्झाम्पल, टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर सॉलिडचा लिक्विड मध्ये चेंज होतो, लिक्विडचा गॅसेस मध्ये चेंज होतो. मग गॅसेसचा कशा चेंज होणार आहे, तर गॅसेसचे फक्त मॉलिक्यूल असे लांब जाणार. मग मॉलिक्यूल जर लांब गेले तर त्यांनी ऑक्युपाय केलेला स्पेस सुद्धा काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे की नाही. आपल्याला प्रेशर काय करायचं आहे, कॉन्स्टंट ठेवायचं आहे. कारण की प्रेशर बदलला तर व्हॉल्यूम सुद्धा चेंज होणार आहे. पण आपण प्रेशर काय म्हणतोय, कॉन्स्टंट ठेवायचं आहे. तर आणि व्हॉल्यूम सुद्धा आपल्याला तसंच जर ठेवायचं असेल तर त्या भांड्याचं व्हॉल्यूम वाढवावं लागेल की नाही. जर टेम्परेचर वाढलं तर या दोघांमधला डिफरन्स पहा. तिथे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे, इथे प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. पण टेम्परेचर इन्क्रीज करायचं असेल तर माझं ते भांड्याचा आकार सुद्धा काय झाला पाहिजे, वाढत गेला पाहिजे. जेणेकरून त्याच्या कंटेनरवरती किंवा त्याच्या सरफेस एरियावरती अप्लाय झालेला फोर्स हा कसा राहील, तेवढाच राहील. मीन्स द व्हॉल्यूम इज इन्क्रीजेस. आणि लास्ट आहे Gay-Lussac's लॉ. आता इथे कॉन्स्टंट टेम्परेचर झालं, कॉन्स्टंट प्रेशर झालं, मग आता राहिला कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मीन्स प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर थर्ड काय सांगतो, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे आता मला जर व्हॉल्यूम तेवढाच ठेवायचं आहे आणि जर मी टेम्परेचर जर वाढवत नेलं तर तिथला प्रेशर काय होणार आहे, वाढत जाणार. इज द सिंपल कन्सेप्ट फॉर प्रेशर कुकर्स. कन्सेप्ट फॉर द आयडियल गॅस इक्वेशन. इज द व्हेरी सिंपल कन्सेप्ट आयडियल गॅस. आपल्याला बेसिकली हे तीन लॉज आपण या चॅप्टर्स मध्ये पाहणार आहोत. बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, Gay-Lussac's लॉ. आणि फोर्थ लॉ इज द डाल्टन्स लॉ. डाल्टन्स लॉ इज डिपेंड बाय द प्रेशर ऑफ ईच मॉलिक्यूल्स is equal to the sum of pressure of total molecules. म्हणजे त्या कंटेनर्स मध्ये असलेला मॉलिक्यूलचा प्रेशर कशावर डिपेंडेंट आहे, त्या प्रत्येक मॉलिक्यूलचा प्रेशर.
the pressure of container is defined is equal to the sum of pressure of each molecules. हा आपला सिंपल डाल्टन्स लॉ आहे. असे आपले सिंपल आयडियल गॅस आणि रिअल गॅस मधला डिफरन्स आहे. रिअल गॅस हे नॉर्मल म्हणजे जे आता आपलं असतात ते सगळे रिअल गॅस असतात. आयडियल गॅस म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फोर्स इंटरमॉलिक्युलर फोर्स अप्लाय होत नाही त्या गॅसेसला आपण काय म्हणतो आयडियल गॅसेस म्हणतो. दिस इज इक्वेशन डिपेंडेंस बाय PV is directly proportional to the T or PV is equal to nRT and real gas it is depends by the van der Waals equation. असं आपला सिंपल कन्सेप्ट. आता ज्यावेळेस गॅसेस फ्रीली मूव्ह होतात म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि नंबर ऑफ जर गॅसेस मॉलिक्यूल गॅस मॉलिक्यूल असतील तर त्या नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल म्हणजे कन्सिडर करू आपल्याकडे इथे हे दोन गॅस मॉलिक्यूल्स आहेत छोटे छोटे. एक कलर्स मधला आणि एक व्हाईट कलर मधला. हे दोन्ही सुद्धा रॅन्डमली मूव्ह होतात जे आपण फर्स्ट कन्सेप्ट मध्ये पाहिले बिहेवियर्स ऑफ गॅसेस मध्ये. मॉलिक्यूल्स आर रॅन्डम इन मोशन. ज्यावेळेस ते रॅन्डम इन मोशन मध्ये येतात त्यावेळेस ते एकमेकांना इथे धडकतील. दे आर कोलाइड टू ईच अदर अँड अगेन चेंज द मोमेंटम. त्यांचा मोमेंटम काय होणार आहे बदलणार आहे. म्हणजे तो इथून इथे धडकला नंतर इकडे गेला. मग हे जे मोशन होतं इथून इकडे ह्या मोशनला आपण काय म्हणतो फ्री पाथ म्हणतो. बरोबर की नाही. म्हणजे इथून इथपर्यंत पाथ कव्हर केला पण इथून इथपर्यंत पाथ कव्हर केला तो फ्री आहे. तो कुठे आणि कसाही होऊ शकतो. तो आपली नेक्स्ट डेफिनेशन आहे मीन फ्री पाथ. द लास्ट डिस्कशन ऑफ आयडियल गॅस अँड रिअल गॅस. तर रिअल गॅस व आयडियल गॅस मध्ये आपण म्हणतो कोलिजन बिटवीन टू मॉलिक्युल्स. They are change the direction of molecules. Here, new point, mean free path. Here, a gas with a molecule dispersed in the container. ह्या containers मध्ये number of gas molecules आहेत की जे randomly कसे आणि कुठेही मूव्ह होतात आणि ते randomly मूव्ह होताना एकमेकांकडे ते काय होतं अट्रॅक्ट होतं. इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन or repulsion between the two molecules. The collisions between two molecules they have changed the direction and velocity of this molecule. Here consider only two molecules. हा इथे आपण सिंपल डायग्राम मध्ये दाखवले मॉलिक्यूल इन रॅन्डम मोशन. तो मॉलिक्यूल काय होतोय रॅन्डम मोशन होतोय म्हणजे त्याने इथून एवढा डिस्टन्स कव्हर केल्यानंतर तो इकडे गेला नंतर इकडे गेला असा तो काय झाला त्या रॅन्डमली मोशन. ज्यावेळेस त्या दोन मॉलिक्यूलचं कोलिजन होईल the successive collision between the two molecules move along the straight line at constant velocity. मग त्याची जी मोमेंट होणार ती मोमेंट कशी झाली तर स्ट्रेट लाईन विथ काहीतरी कॉन्स्टंट वेलोसिटी असेल. तीच आपली काय असते इलास्टिक कोलिजन बिटवीन द टू मॉलिक्यूल्स. The molecules are exert the force on each other. म्हणजे ते दोन मॉलिक्यूल्स एकमेकांवरती काय करणार आहे फोर्स एक्झर्ट करणार आहे ड्यूरिंग द कोलिजन. द एव्हरेज डिस्टन्स बिटवीन द टू कोलिजन म्हणजे इथे आपल्याकडे दोनच मॉलिक्यूल आहेत नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहेत ते नंबर ऑफ मॉलिक्यूल्स एकमेकात काय होणार आहे कोलिजन होणार म्हणजे त्या नंबर ऑफ मॉलिक्यूलची आपली असलेली फ्री पाथ येणार. मग द एव्हरेज डिस्टन्स between the two collision with constant velocity is called as mean free path. The mean free path it is depend by मग हे mean free path कशावरती डिपेंड्स आहे the symbol is diameter. The mean free path is inversely proportional to the square of diameter of molecule. म्हणजे त्याचे असलेल्या मॉलिक्यूलच्या डायमीटरवर डिपेंड्स. जेवढा स्मॉल असेल डायमीटर तेवढं मीन फ्री पाथ म्हणजे तेवढं कोलिजनचा टाइम हा वाढणार आहे. कोलिजनचा टाइम द ड्युरेशन बिटवीन टू कोलिजन हा इन्क्रीजेस. जर कोलिजनचा टाइम वाढला तर ह्यांच्यामधला पाथचा डिस्टन्स सुद्धा काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे. म्हणजे तुमचा पार्टिकल जेवढा छोटा असेल तेवढा पाथ काय असेल जास्त असेल. अँड सेकंड मीन फ्री पाथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल to the density of material or density of gas. They are low density means the two gas molecules are
आर सेपरेटेड इज व्हेरी लार्ज डिस्टन्स, म्हणजे त्या दोन गॅस मॉलिक्यूल मधलं सेपरेशन कसं असणार आहे, जास्त असणार. मग त्या पार्टिकलला इथून त्या डिस्टन्स पर्यंत कव्हर जाण्यासाठी किंवा कोलिजन होण्यासाठी लागलेलं अंतर काय होणार आहे, जास्त होणार की नाही. म्हणजे इथे समजा हे दोन गॅस मॉलिक्यूल आहे आणि ह्यांच्यामधली डेन्सिटी कमी आहे. डेन्सिटी कमी असतील म्हणजे त्या दोन मॉलिक्यूल मधला स्पेस कसा असतो, जास्त असतो. मग याला इथून इथपर्यंत कोलिजन होण्यासाठी लागलेला वेळ हा जास्त लागणार आहे, म्हणजे त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स सुद्धा कसं असणार आहे, जास्तच असणार आहे. अशा ह्या दोन फॅक्टरवर डिपेंड्स आहे. and density is equal to number of molecules divided by volume, means mean free path is equal to under root 2 pi d square into density, or 1 upon under root 2 pi d square n divided by v. असा आपला सिंपल मीन फ्री पाथचा फॉर्म्युला आहे. अंडर रूट 2 पाय इज द कॉन्स्टंट आहे. d स्क्वेअर मीन्स डायमीटर ऑफ स्फेरिकल शेप ऑफ गॅस मॉलिक्यूल and rho is the density of gas molecule. is the simple definition. अशी आपली सिंपल मीन फ्री पाथ आहे. मीन फ्री पाथ ज्यावेळेस दोन मॉलिक्यूलचं कोलिजन होणार आहे, ते कोलिजन होताना म्हणजे इथून इथपर्यंत हा समजा स्ट्रेट लाईन मध्ये चालतो, बरोबर आहे की, आणि इथे ह्याला दुसरा पार्टिकल येऊन धडकला, तर हा काय करणार, सडनली इट चेंज द डायरेक्शन अँड वेलोसिटी. पण इथे आपण काय म्हणतोय, विथ कॉन्स्टंट वेलोसिटी. याची डायरेक्शन तर होणार आहे, स्ट्रेट लाईन मध्ये दुसरी डायरेक्शन जाईल, पण त्याची वेलोसिटी कशी असली पाहिजे, कॉन्स्टंट, किंवा त्याची आपण एव्हरेज काढतो त्या सगळ्याची, त्यालाच आपण काय म्हणतो, मीन फ्री पाथ. इथे समजा कन्सिडर करू याची लॅम्बडा 1 आहे, याच्यासाठी लॅम्बडा 2, ही लॅम्बडा 3 अशी अप टू लॅम्बडा n. मीन फ्री पाथ इज द एव्हरेज ऑफ पाथ डिवाइडेड बाय n. हा आपला सिंपल फॉर्म्युला तयार होतो मीन फ्री पाथचा. लॅम्बडा पाथ इज इक्वल टू लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2 अप टू लॅम्बडा n. अजून आपल्या तीन डेफिनेशन आहेत सिंपल. त्यातली सेकंड डेफिनेशन आहे मीन वेलोसिटी और मीन वेलोसिटी. आता मीन वेलोसिटी म्हणजे आपण इथे काय म्हणतोय, कॉन्स्टंट वेलोसिटी. पण ही कॉन्स्टंट राहणार आहे का, प्रत्येक पाथ नुसार वेलोसिटी सुद्धा काय असणार आहे, वेगवेगळी असणार आहे. मग त्या प्रत्येक पाथ नुसार असलेली वेलोसिटी, मीन वेलोसिटी, average of velocity between two collision. इथे आपण average of velocity काढणार आहे between successive two collision. ह्यांच्यामध्ये असलेला सिंपल वेलोसिटीचा रेशो किंवा एव्हरेज म्हणजे काय झाली आपली मीन वेलोसिटी. आणि तिसरी आपल्याला इम्पॉर्टन्स आहे ती म्हणजे मीन स्क्वेअर वेलोसिटी. mean square velocity. Mean square velocity is the average of the square of velocity. ह्या तुमच्या स्क्वेअर ऑफ वेलोसिटीचा एव्हरेज म्हणजेच काय आहे, मीन स्क्वेअर वेलोसिटी. आणि लास्ट रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी. त्यालाच आरएमएस सुद्धा म्हणतात. तर रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी नावातच आहे, रूट इन एव्हरेज स्क्वेअर वेलोसिटी. Root mean square velocity is defined as the square root of mean square velocity is called as root mean square velocity. आता ही जी वेलोसिटी ज्यावेळेस दोन मॉलिक्यूल एकमेकात कोलिजन होतील त्यावेळेस
ते ही जी कंटेनरची समजा एखाद्या बॉक्सची ही वॉल आहे, त्या कंटेनरची वॉल आहे, त्याच्यावरती ज्यावेळेस हे दोन मॉलिक्यूल एखाद्या स्पीडने येऊन धडकतील त्यावेळेस त्या भिंतीवरती ते काय अप्लाय करणार आहे, प्रेशर अप्लाय करणार. त्यालाच आपण म्हणतो प्रेशर एक्झर्टेड ऑन गॅस मॉलिक्यूल टू द कंटेनर ऑर वॉल. ओके, सिंपल पार्ट आहे मीन फ्री पार्टचा, समजलं. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रेशर एक्झर्टेड ऑन गॅस मॉलिक्यूल. ओके, थँक्स.